नमस्कार. कल्याणपूरच्या आमदार आमच्या वहिनी शिल्पाताई गायकवाड या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेल्या आहेत. पाऊस चालू झाला. सकाळी केवढा पाऊस. पावसामध्ये राहिला. येते सांगतो. ते झालं बॅग घेऊन तिथे गावात पण आहे ना. हो तिथे पण जायचंय आणि आता 2 वाजता रॅली येईल. बाईक रॅली. तिथं तिथं बस. मागे कधी लावलेला ना. 15 ऑगस्ट लागेल. 26 जानेवारी सत्य वर्ष असतात. दरवर्षी असतात. दरवर्षी. 15 ऑगस्ट 26 जानेवारी दरवर्षी असतात. 26 जानेवारी 15 ऑगस्ट ना 26 जानेवारी तरी पण ते ऑगस्ट 3 महिन्याचे असतो. 3 महिने देऊ शकतो. मागे पण आपल्या ऑकेशनला 2-3 वेळा झाले ना. पण नंतर झालं कमी झालं. आता बिमाऱ्या पण आल्या ना. डायबिटीज बीपीचा त्रास चालू आहे लोकांना जास्त. त्याच्यामुळे लोक द्यायला लागले. शुगर मेन शुगर जास्त. इथं पोरांमध्ये किती शुगर आहे. लय जणांना शुगर. काहींचं ब्लड प्रेशर जास्त होतं ना, त्यांना गोळ्या पण चालू आहेत. घेतलं किती आता नाही. पोरांना. हां लय जणांना आमच्या मंडळात किती पोरांना करायचं. हो ना. आणि कुठल्या येत आहे. किती ग्रॅम घेतात ते? 350. नाही ना लिक्विड असते. लिक्विड आपले हो होईल. तुम्ही ठेवा ना. तू काढतोय. तिघे पण येतील का असे? तिकडे बाहेर पडलाय. हां थोडं बाहेर ये तुझ्या आतमध्ये जाऊ दे. विजय असतात आता जास्त करते. कंटिन्यू प्रोग्राम चालू आहेत. अरे 8 वाजेपासून
हो ना. याचा फोटो काढून घे पहिला. हा. आपल्या कार्यकर्ते आले बडगुजर मॅडम. हा एक हे द्या ना सर्टिफिकेट द्या तुमच्या हस्ते. एक सर्टिफिकेट थोडा एक फोटो काढ. कैलासवासी राजाराम जाधव प्रतिष्ठान संस्थापक विशालदादा जाधव, संजयदादा जाधव अध्यक्ष. आणि आज आपले आमदार या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले आहेत. अतिशय छान. धन्यवाद वहिनी, वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद. चला बाय. आमदार या ठिकाणी आलेले आहेत आणि चाललेले आहेत आता. वाघमान साहेब, आजचा कार्यक्रम असा होता की आज आमच्या लाडक्या वहिनी आमदार प्रभाताई गायकवाड या उपस्थित राहून एवढ्या कार्यक्रमाला शोभा आणली. सगळं खूप धन्यवाद त्यांचे. आणि आता हा थोडा पावसामुळे डिले झालेला कार्यक्रम व्यवस्थित चालला. आम्ही संपायला आता थोडा अजून 1-2 तास लागेल. तर खूप आनंद झाला की दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी रक्तदानाचा कार्यक्रम केलेला आहे. आनंद झाला. काही कार्यकर्ते बिझी असल्यामुळे शेड्यूल जास्त होता. 4-5 कार्यक्रम होते. ते सर्व संपूर्ण आम्ही आज इकडे उपस्थित राहिलो. आमचे मित्र विशाल जाधव, संदीप जाधव यांचे फार फार धन्यवाद. कैलासवासी राजाराम विठ्ठल जाधव प्रतिष्ठान, विशाल राजाराम जाधव संस्थापक आणि अध्यक्ष आहे संदीप राजाराम जाधव. वहिनी आहेत आमच्या अमृता विशाल जाधव, समाजसेविका आणि नगरसेवक पदाचे उमेदवार. कोणाचं पण घ्या इकडे. श्री गजानन महाराज शेगाव भक्तमंडळ कल्याण पश्चिम आणि या डॉक्टर आहेत या ठिकाणी आणि त्यांचे स्टाफ आहेत. पुन्हा त्यांनी मोबाईल पण आहे. छान असे म्हणजे सकाळपासून सेवा देत आहेत. प्रत्येक पेशंटची, प्रत्येक डोनरची, जे ब्लड डोनर आहेत प्रत्येकाची सगळे यंग युवा मंडळी, मित्रमंडळी या ठिकाणी आलेले आहे. आणि प्रत्येकाचं व्यवस्थित फिटनेस चेक करून त्या जर फिटनेस असेल तरच ब्लड घेतात ते. प्रत्येकाची डिटेल घेऊन एकदम त्याबद्दल हे संजयजी वाघमारे या ठिकाणी आत्ताच आमदारांचं आगमन झालं होतं. पहिली लेडू आम्हाला जायचं दुसऱ्याला घे ना आपण.
हा आणि फोटो क्लिअर येतो तिथे इलीगल काम करते नाही आपण पहिले नाही आहे ना इलीगल किए रहते तो हम जीत के आते थे शाहरुखला दे शाहरुखला शाहरुख झालं तर ब्लड झालं देऊन झालं हां हां शाहरुखचा नको शाहरुखचा चालेल वाया घेतलं तो आहे ना, तो बसला तिथे. शाहरुखचं चालेल भाई ते बोलतात पहिले सर्टिफिकेट घेऊन टाक या काढा. हाँ, मैं ही फोटो लूं नाही नाही सर्टिफिकेट लेके पकड़ एक और ऐसा फोटो निकाल ले लेता है ना तेरा मोबाइल रखना तेरा बाद में और एक ले लेंगे प्लेयर वाला वही डालना विशाल के साथ आदमी का औरत का नाम ले रहा नाव आठ है उधर जाना अंदर जाना वो सब अंदर इसको थोड़ा सा अंदर सरका उसको झालं मुन्ना ले गया कशात सर्टिफिकेट कशात टायमात आलं तर एकदम चुकलं उलट आम्ही थोडं. ए वागून साहेब इकडे अरे भिजलो ना वाईट धन्यवाद क्या बोलतो? छान हो किती नमस्कार मंडळी आपले कैलासवासी राजाराम जाधव प्रतिष्ठान यांनी प्रत्येक सालाबादप्रमाणे याही वर्षी 15 ऑगस्ट रोजी हे भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि सकाळपासून मुसळधार पाऊस होता आणि युवा पिढी एकदम जागृत आहे आणि सगळ्यांनी भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे. जवळपास 101 या ठिकाणी ब्लड डोनेशनचं आपला टार्गेट होतं आणि ते आता कंप्लीट होणार आहे. आणि खरोखरच आपले प्रतिष्ठानचे संस्थापक विशाल दादा जाधव आणि अध्यक्ष संदीप दादा जाधव आणि आमच्या वहिनी अमृता विशाल जाधव यांचे खूप खूप आभार. प्रत्येक हे आपल्या ज्या प्रभागामध्ये ज्यांना ज्यांना ब्लडची आवश्यकता असते त्यांचे जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी आपण एक फोन केला की दादा तिथे ब्लडचं नियोजन करतात. काही काही लोकांना ब्लड भेटत नसत नाही, अनेक फोन येतात प्रत्येक ठिकाणावरनं. तर त्यावेळेस फक्त एका फोनवरती आपलं काम होतं आहे. कारण की ही जी संस्था आहे यांचा पण संकल्प ब्लड सेंटर एक मुरबाड रोडला आहे, त्यांचा पण खूप सपोर्ट होतो. कारण की ते इथे येऊन कॅम्प घेतात आणि हे आपल्या दादा आपल्याला हेल्प करत असतात. त्यामुळे आणि जे ज्या नागरिकांना जे ज्या मित्रमंडळी आहेत नागरिक आहे इकडचे त्यांनी येऊन ब्लड दिलेलं आहे. आपल्या कल्याणपूरचे आमदार सुलभाताई गायकवाड त्याही या ठिकाणी येऊन भेट देऊन गेलेले आहेत. पुन्हा जे नगरसेवक लोक आहेत आदिवासी सामाजिक कार्यकर्ते आहेत ते पण इथे येऊन भेट देतात. खूप छान असा उपक्रम राबवल्यामुळं विशालदादा आणि संदीपदादा अमृता वहिनी यांचं खरोखर धन्यवाद. आणि आपल्यासोबत मंडळाचे सरचिटणीस वाघमारे साहेबसुद्धा आहेत, ते सुद्धा सकाळपासून या ठिकाणी आहेत. साहेब कसं झाला कार्यक्रम आजचा? छान अजून चालूच आहे, मस्त झाला, व्यवस्थित झालं. आजचा कार्यक्रम एवढा छान झाला आहे, मला जगन्नाथ माविनाचा आनंद आहे. आणि ब्लड रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आज श्रावण शनिवार आहे, लोकांचे उपवास आहे, हां. तरीसुद्धा आमचे डॉक्टर मॅडम आहेत त्यांचा पण आज उपवास आहे आणि त्यासुद्धा सकाळपासून सेवा देत आहेत. सोबत त्यांची टीम आहे संपूर्ण, सगळं खूप छान, धन्यवाद. आणि मित्रमंडळसुद्धा आहे आपल्या प्रतिष्ठानचे कार्यकर्ते या ठिकाणी बघू शकता. सकाळपासून सेवेत तत्पर आहेत सगळेजण. खूप छान असा एक विशालदादा स्वतः ब्लड देत आहेत, आता ब्लड डोनेट करत आहेत. स्वतः विशालदादा जाधव आणि अध्यक्ष संदीपदादा जाधव हे स्वतः ब्लड पहिले देतात आणि संपूर्ण त्यांचे मित्रमंडळ आहे, पूर्ण टीम आहे, ते सर्वजण येते या ठिकाणी येऊन ब्लड देऊन गेलेले आहेत.
या ऑफिसमधून, ह्या कार्यालयात, हे जनसंपर्क कार्यालय, येथून अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात नागरिकांसाठी. आता SIRच्या प्रक्रिया झाली. इथे बसून लोकांनी SIRसाठी BLO जे होते त्यांनी पूर्ण नागरिकांना हेल्प केली आहे. SIRचे फॉर्म भरलेले आहेत. जे JNG बोलतो ना, मग JNG जे आता मोठा हे झालं, दिल्लीमध्ये जो मोठा प्रोटेस्ट झाला त्याचा ते JNGचा विषय होता. ते सगळे म्हणजे आपल्याला सपोर्ट करतात आणि खरोखर खूप सुंदर असा प्रोग्राम या ठिकाणी झालेला आहे. धन्यवाद. आमच्या साहेबांना पण फिटनेस आहे, त्यांनीसुद्धा ब्लड द्यायचं आहे त्यांना पण, आणि BP वगैरे एकदम नॉर्मल आहे. स्वतः ब्लड डोनेट करण्यासाठी विशालदादा फॉर्म भरत आहेत. विशालदादा किती वेळा ब्लड डोनेट केलं आतापर्यंत? 29. अरे बापरे. रेकॉर्ड केला, रेकॉर्ड ब्रेक. तीन चेअर आहेत आणि कंटिन्यू सकाळपासून चालू आहे ब्लड डोनेशन. या ठिकाणी रोमा मॅडम आलेल्या आहेत. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपली उपस्थिती प्रार्थनीय होती आणि आपण भेट देण्यासाठी आलात. धन्यवाद तुमचं. तुम्ही ब्लड डोनेट करणार आहे का? त्यांची बॉडी चेकअप करून हां, फिटनेस असेल तर लगेच नंबर लावा. गाथा पण असं येणार चेक करा. आहे. हा बघा, HP चेक करून घ्या. सर पण आले. या इकडे पुढे कडा. एवढा उशीर आला सर? सोबत घेऊन आले का? घेऊन आलो. ये इकडे ना रोशन, जसं निघाल पुढे. कृष्णा, याला अंकित वगैरे गेला का? अंकित नाही. अंकित लावलं का? रोशन गेला. सर या तुम्ही. या सर. बीजेपीची एक सिंगल कोणते या? बिस्किटचा पुडा.
जवळपास 9 ते 10 वेळा केलेलं आहे ना ब्लड, 9 वेळा ब्लड डोनेट केलेलं आहे. वा छान. काय ना तुमचं? समज तोडणकर. आज दिवस पण चांगला आहे, लोक उपवास पकडतात श्रावण शनिवारचा, आणि तुम्ही दान करताय, पुण्य 100% पुण्य लागणार आहे. विशाल सांग चालू जेवण घ्यायला. हा दादा